झाला का जेवण? अध्यक्ष साहेब कुठे होते? रूमवर गेलो नाश्ता नाही. नाश्ता आणला. स्ट्राईकला तुकाराम आहे ना? रोहिदास टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकता आपण एकच धाव घेतली जाते. डावाला सुरुवात होते, आगाज होते. आपण पाहिलं तर यावेळेस आपण पाहिलं तर तुकाराम येतोय स्ट्रायकर एंड वरती. यावेळेस ऑन साईडला पाहूया दॉरकडत आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. आज परफेक्ट टीम दिसते. खास करून राजनंद संघाचा विचार केला तर पहिला सामना गमावल्यानंतर दुसरा सामना अतिशय हुशारीने खेळ त्यांचा पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे खेळ होईल, कारण सारंगाव हाही एक चांगला खेळ करणारा संघ आहे. दोघांच्या माध्यमातून हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. दोघांनी दोन सामने खेळले आहेत, एक सामना गमावलेला आहे. म्हणजे हा सामना जिंकणं या दोन्ही संघाच्या बाजूने खूप महत्त्वाचं आहे. म्हणून करूया मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी धडपड, मेहनत, संघर्ष पाहायला मिळतोय. यावेळेस टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय नरेश बाला. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले जाते. 3 धावा धापलकापरती. यावेळेस पुन्हा एकदा खेचून काढलेला आहे ऑन साईडला. पुन्हा एकदा नरेश येतोय आणि इथेही एक धाव घेतली जाते. जास्त धावा असणं गरजेचं आहे, परंतु त्या काय धावा इथं बनत नाही. आता मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाजी खूप चांगली. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे ऑन साईडला. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेतील का पाण्यासारखं राहील. यस 2च धावा. या 2 धावाने आपण पाहतोय 5 रन. कितना हुआ अभी? 7 रन हुआ. 7 रन बराबर है. 7 धावा धापलकावरती. सामने कौन सा टीम है? दोनों भी मेरा फोन आया था, मेरा भी कल टूर्नामेंट है, इसलिए बात करने लगा, उससे ध्यान पता चला गया. लाइव वाला भी उठ गया होने के बाद उठाने का लाइव चालू है गई.
ए किधर गए ए कुठे गेला लाईव्ह वाला ए कॅमेरा कॅमेरा बिझी आहे कॅमेरामॅन नीलखंड तयार होते गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा. यावेळेस स्क्वेअरच्या रिझनमध्ये एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 9 धावा धावफलकावरती. एकच धाव 10 रन. कोणाला बॅट्समन 10 धावा धावफलकावरती आहेत. इथं मात्र काय घडतं पाहूया. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या 11 धावांवरती जाऊन पोहोचते. 11. कौन गया बैट्समैन? कोण गेला किंमत ते किंमत धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती
13 या अंकावरती लागली गेली आहे. तेरा धावा धावफलकावरती आहे. तर पाहूया कुठेतरी कमी पडते फलंदाजी पाहायला मिळत नाही. हवी तशी फलंदाजी होत नाही. मागच्या मॅचमध्ये एक पाहायला गेलं तर तो सामना गमावला होता सारंगाव संघाने आणि तिथं मात्र आत्मविश्वास गमावल्यासारखं झालेला आहे. यावेळेस उडवलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. चुकी नाही आहे. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. धावसंख्या अजून स्थिर आहे. 13 आहे धावसंख्येवरती. या वेळेस आपण पाहतोय की अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. क्या बात आहे. दोरकणातही चांगली गोलंदाजी करतोय. नीलकंठ, रोहिदास सर्वांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या अनुषंगाने आपण पाहतोय धावा धावफलकावरती खूप कमी आहेत. मोठा फटका लागत नाही. संत आणि शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस अप्रतिम अजून एक चांगला क्वालिटीचा दर्जेदार चेंडू हाताला जातोय. पुन्हा एकदा निर्धावची होते सांगता. या ग्राउंडवरती अजूनही एखादाही निर्धाव षटक कोणी हाताळलेला नाही आहे. विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आहे. पाहूया हा षटक कशा प्रकारे यावेळेस उडवलाय आणि इथं मात्र वेल जज फलंदाज फेल जेलच्या स्वरूपात. किती 4 बॉल ना. यस अजून एकही धाव खर्च केलेली नाही. 2 गडी बाद केले आहेत. क्या बात आहे. दोरकनाथ फुल फॉर्म में. चला गायकरा फलंदाजांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पोचायचं आहे. मानाजी का मानाजी निकम यावेळेस निकम जातोय. डाबाला सावरणं आवरणं गरजेचं आहे. परंतु काय घडते पाहूया मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे हॅवी होऊन खेळते रांजनोली संघ. पहिला सामना गमावला त्यानंतर मात्र वळून बघितलं नाही. तिथून सीख घेतली. मनासी केलेला निश्चय गट दृढ करताना पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा उडवला आहे. परंतु इथं मात्र पाहू शकता आपण जेज करता आलं नाही आहे. आणि यावेळेस चेंडू सीमा पार
वन बाउन्स चौकार. यस बाउंड्री आहे. काहीसा आतमध्ये चेंडू पडला. 17 धावा फलकाप्रती आहे. चौकाराने निश्चित संजीवनी भरली गेली आहे. स्कोअर कार्डमध्ये कमीत कमी 30-35 धावा असणं गरजेचं आहे आणि अशी फटकेबाजी जर झाली तर निश्चितच काहीतरी चांगला स्कोअर पाहायला मिळेल. 17 धावा. दोरकनाथ टर्न होत आहे पुन्हा एकदा. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातोय. निर्धावची झाली सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 17 धावा. यस गणेश ठाकरे आपले सरसे स्वागत आहे. आपण पाहिलं तर कालच्या दिवसामधून त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. गोल्डन षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. यस जोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत आहे. नरेश येतोय यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुन्हा एकदा तयार होतोय सरसावतोय. इथं मात्र आपण पाहिलं तर काय घडले मैदानाच्या आतमध्ये खूप जोरदार अपील केली जाते. तसे मस्त नाही पंच अंपायर डॉट डिलिव्हरी. नरेश चांगला गोलंदाज आहे आणि दर्शवतोय क्षमता. यस पुन्हा एकदा तयार होत आहे गोलंदाज नरेश. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस सोडवलाय. इथं काय करतं पाहूया. परंतु इथं वेल जज केलेला आहे दोरकरण्याने आणि फलंदाज बाद झाला झेलच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती आपण पाहू शकता 17. धावसंख्या पुढे सरकत नाहीये. भिवंडीची ट्रॅफिक दिसते स्कोअर कार्ड वरती. 17 धावा ऑन बोर्ड 17 रन्स. शेवटचं अंतिम षटक आहे नरेशच्या माध्यमातून. कोण गेला था? यस आता मात्र मानाजी येतोय. मानाजी यांना तानाजीचं रूप धारण करून बॅट तलवार सारखी चालवावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. सतरा धावा फलकावरती. क्या बात है, क्या बात है. अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. निर्धावची इथे होते सांगता. आपण जर पाहिलं तर द्वारकाच्या ओव्हरमध्ये सुरुवातीला 4 चेंडूंवरती एकही धाव घेतलेली होती व 2 गडी बाद केले होते. इथं मात्र 1 गडी बाद करून एकही धाव खर्च केली नाही आतापर्यंत.
नंतर ही इताडेवाल मोकळं होतो. या वेळेस लॉंगांच्या रिझर्व मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे, धावा बनत नाही. 18 धावा धावफलकावरती. आपण पाहिलं तर सारंगाव संघाने एक सामना जिंकलेला आहे, एक सामना गमावलेला आहे. हा सामना खूप महत्त्वाचा, परंतु ती महत्त्वपूर्ण फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. राजनोलीची तीच परिस्थिती आहे, पण राजनोली संघाने अचूक टप्पा लाईन लेथ क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं आहे. पुढील चेंडू नरेश यावेळेस उडवलाय. इथं मात्र द्विधामान स्थिती आहे. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय आणि एकच धाव. 19 धावा धावफलकावरती. इथेही मिळते एक धाव एका धावेने. धावसंख्या आपण पाहू शकता 20 रन 4 ओवर के बाद अब तक 20 रन स्कोर कार्ड पे 21 रनों की जरूरत जीतने के लिए. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सारेगाव संघाला विनंती आहे, चला लगेच पटापट. तर या इताडे वर्सेस गुंदवली या संघादरम्यानली लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती आहे की समोर या. दोन्ही कर्णधारांना कप्तांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओ प्रदीपदा चला या. ओ वदल गणेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता नाणेफेकीचा जे कॉल आहे ते केलेच जाईल. नेक्स्ट मॅच बीबी स्पोर्ट इताडे वर्सेस गंगामाता गुंदवली. एक चांगली लढत पाहायला मिळेल. काटा आल्या तर सन्नाटा पसरले. बघूया काय करतोय. यस बॅटिंग घेतलेली आहे बीबी स्पोर्ट इताडे संघाने नाणेफेक जिंकून. यस यस क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चालू होती बघलं नाही ऐकलं नाही घेतलं काय युट्यूबला काय बोलतो बाबा रोहनने असा वरती सुंदर
तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 21 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी गावदेवी रांजोली संघासाठी. गावदेवी रांजोली संघाने आपण पाहिलं आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत, एक गमावलाय, एक विजयी आणि हा तिसरा सामना अतिशय महत्त्वाचा सामना. परंतु इथेही आपण जर विचार केला सारंगाव संघाचीही तीच परिस्थिती होती, परंतु तो सामना इथं मात्र फसलेला आहे. 21 धावांची फक्त गरज या मॅचसाठी. यस SEO इताडे संघाचे सर्वा भगवान पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून तब्बल आपल्या या कमिटीसाठी 11,000 रुपयाची देणगी आलेली आहे. निश्चितच या असे महान व्यक्तिमत्वाचं या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. पण आज त्यांच्या संघाने त्यांना खूप निराश केलं. लगातार 3 मॅचेस गमावलेले आहेत. चला अंपायर्स सामना चालू करायचा आहे. मिस्टर भाऊ पाटील सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. मोबाईलच्या बॅटऱ्या लावू पण सामना पूर्ण करू. चला पटापट. विनोद यावेळेस पाहतोय आपण स्ट्रायकर मॅन अँड अशोक स्ट्रायकर यांना पाहतोय आपण. नॉन स्ट्राईकला विनोद, गोलंदाज दंडोदय. 21 धावा डिफेन्स करायचे आहेत. स्क्वेअर कंपल्सरी रिझल्टमध्येही चांगला अडवलेला आहे. 1च धाव घेतली जाते. डाबाला सुरुवात आगाज केली जाते. पाहूया ही लढत किती लांब जाईल. 4 षटकांचा सामना आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत जाईल. पुढील चेंडू या प्लेस खोदून काढलेला आहे. चेंडूला चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. दुरून क्षेत्ररक्षण येतोय. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु इथं मात्र आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 21 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए. हालांकि पहले इनिंग में बहुत कम रन बने, 20 रन खाली बना पाई सारंगाव. अब तक 2 मैचेस में 1 मैच हार चुके हैं, 1 में जीत और एक तीसरी मैच है. दोनों टीमों के लिए ये बहुत महत्वपूर्ण मैच है. अगले गेंद या वेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव घेतली जाते. पाहूया 1च धाव. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावफलकावरती 4 धावा लागली गेल्या. 21 धावांचं आव्हान आहे. मोठे फटके पाहायला मिळतील का हे पाहण्यासारखं राहील, कारण एका बाजूला पाहायला गेले धावा कमी आहेत, दुसऱ्या बाजूला विचार केला तर मोठे फटके लागले तर सामना लवकर संपेल. या वेळेस आपण पाहतोय चेंडू इलफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न अडवलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. पाहूया विनोदाने अशोक यांची दमछक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीचा मात्र बाद होतोय.
रनआउटच्या स्वरूपात. तिसरी गाव अशोकने मारा था ना गाव 6 रन अब तक बना चुके हैं, 21 रनों की जरूरत. काय बोल का 4 बॉल गुटीराम 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 गुट्याली गुट्या काय हो होता ना एक सिलेक्टिंग पण घेऊन आहे. आठ धावफलकावरती पहिले षटक चालू आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. 8 धावफलकावरती 21 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण. मिस्टर भाऊ पाटील मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. धाव ना फुटून दे छातीन. धाव धाव 10 रन ना 10 धावा धावफलकावरती. काय सारेगावचे अजून एक बाकी आहे ना. सगळ्या 3-3 खेळले एक एक बाकी आहे. यावेळेस सोडवलाय, हवेमध्ये आहे पाहूया. आणि झेल घेतलेला आहे. फलंदाज बाद होते झेलच्या स्वरूपात. दहा धावा धावफलकावरती लागले गेलेत आणि या 2 चेंडूवरती कुठल्या प्रकारची धावा आतापर्यंत आलेली नाही आहे. 11 धावेची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. यावेळेस गॅपमध्ये रवी आहे त्या ठिकाणी. फेकी होते. 2 धावा कंप्लीट.
या 2 धावेने आपण पाहतोय धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. 21 धावांचं मापक आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. इथं मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. फुलाजी यांची सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये कुठल्या प्रकारे धाव खर्च केली नाही आणि या ठिकाणी 2 धावा खर्च केलेल्या आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून 2024चा महासंग्राम आलेले सर्व खेळाडू, प्रेक्षक, रसिक या सर्वांचं या चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. इथं मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचं आव्हान पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. यस 2 ने धावफलक पुढे सरकते. 14 रन, 7 रनों की जरूरत है जीतने के लिए. यस यावेळेस विजय संपादन करतोय राजनोली संघ.